आपले प्रमुख अतिथी यांचं आगमन झालंय, आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। सार्वजनिक वाचनाचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, तसेच आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर संजीव सोनवणे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते। दीपज्योति परब्रह्मं दीपज्योति जनार्दना दीपो मी हरते पापम दीपज्योतिर्नमोस्तुते। ग्रंथालय भूषण मुश औरंगाबादकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दरवर्षीच दिला जातो। यावर्षी आपण 2023, 24, 24, 25 असे 2 पुरस्कार देणार आहोत। सार्वजनिक वाचनाचे व या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, तसेच आजचे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजीव सोनवणे, कार्याध्यक्ष संजय करंजकर सर, सुरेश गायधनी, देवदत्त जोशी, सोमनाथ मुठाळ, ॲडव्होकेट अभिजित बगते, सर्वच मान्यवर इथे उपस्थित झाले। या सर्वांचे स्वागत करते। ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहिती साधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय। प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अतिसमृद्ध ग्रंथालय होते। वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे 3 घटक। आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे। सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे। मात्र पुरेसा निधी अभावी आणि सामाजिक मदती अभावी अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु सार्वजनिक वाचनालयाने मात्र ते छान प्रकारे व्यवस्थित जपून ठेवले आहेत आणि कमीत कमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञानसाधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इत्यादी सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागते आणि सार्वजनिक वाचनालय हे नेहमीच करत असते। आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर संजीव सोनवणे यांचा या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी सुरेश गायधनी यांना विनंती करते। वाचनालयाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक फडके सर, आजचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे ते आदरणीय डॉक्टर सोनवणे सर, ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत ते डॉक्टर राजेंद्र कुंभार सर, डॉक्टर मधुकर शेवाळे सर, त्याचप्रमाणे उपस्थित वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, माझे सर्व सहकारी, ग्रंथांवरती प्रेम करणारे किंवा मी असं म्हणेन की ग्रंथाच्या शास्त्रावरती प्रेम करणारे असे सगळे उपस्थित, या सर्वांचं मी मनापासून प्रमुख सचिव या नात्याने स्वागत करतो। वाचनालय वेगवेगळे उपक्रम करत असतं, साहित्य क्षेत्रामध्ये करत असतं, बाल वाङ्मय, बाल साहित्यामध्ये करत असतं, पण हे सगळं करत असताना या वाचनालयाची जडणघडण अधिक काळ ज्यांनी घडवून आणली, ज्यांनी वेळ दिला, ज्यांनी आपलं तन मन धन अशा अर्थाने समर्पित केलं असे मूशम औरंगाबादकर सर, पंत म्हणून सगळेजण त्यांना नाशिकमध्ये ओळखतात। एक व्यापारी माणूस असला तरीसुद्धा ग्रंथांकडे बघण्याची दृष्टी आणि सेवकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ज्यांचा अगदी स्पष्ट होता असे मूशम औरंगाबादकर सर। त्यामुळेच त्यांना ग्रंथालय भूषण ही पदवी प्राप्त झाली होती, ती लोकांनी त्यांना बहाल केली होती आणि अशा या व्यक्तिमत्वाचं स्मरण करणं हे वाचनालयाचं कर्तव्य आहे। आणि म्हणूनच
1819मध्ये त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी वाचनालयाला एक देणगी दिली आणि त्या देणगीतून ग्रंथालय भूषणी मूषम औरंगाबादकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार द्यावा अशी विनंती त्यांनी वाचनालयाला केली. त्यावेळी पहिला पुरस्कार विनायक रानडे यांना ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमासाठी त्यांना दिला गेला. आणि दुर्दैवाने ग्रंथालय कर्मचारी ग्रंथपाल यांच्यावरती नेहमीच अन्याय होत असतो, तसाच अन्याय झाला कारण कोरोना आला आणि त्यामुळे ते पुरस्कार बंद पडले. 3 वर्ष कोरोनामुळे हे पुरस्कार थांबले. आणि मग गेल्या वर्षीपासून आम्ही परत एकदा प्रयत्न केला आणि यावर्षी 2023-24 आणि 24-25 या 2 वर्षाचे पुरस्कार जाहीर केले आणि त्यासाठी या दोघांची निवड केली. आज योग वेगळा आहे. योग असं आहे की आज मूषम औरंगाबादकर सरांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्मदिनांक हा 15 एप्रिल 1925 आणि आज आहे 15 एप्रिल 2025. त्यामुळे योग फार सुंदर आहे आणि अशा या दिवसाचं निमित्त साधून हा कार्यक्रम आज करायचा असा कार्यकारी मंडळाने संकल्प केला आणि म्हणून हा कार्यक्रम आज घडून येत आहे. आणि त्यासाठी म्हणून त्यांच्या परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी औरंगाबादकर परिवारातले उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि यापुढे अधिकाधिक वेगवेगळ्या पद्धतीने हे पुरस्कार ग्रंथालय चालवणाऱ्या शिक्षकांना, ग्रंथालय चालवणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या साधारण असलेल्या अशा किंवा आपण ज्याला आपण शासकीय भाषेत ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग याच्यात ज्यांची गणना केली जाते अशा सेवकांचा सुद्धा यात विचार करूयात आणि पुढच्या वेळी नक्कीच त्यात भर पडेल. आणि पूर्वी इथे ग्रंथालयामध्ये एमलिप बिलिपचे वर्ग चालायचे, काही कालांतराने ते बंद पडलेत, पण त्याहीसाठी आपण सगळेजण प्रयत्न करूत आणि वाचनालयामध्ये पुन्हा एकदा ग्रंथालय, ग्रंथपाल, ग्रंथसेवक, देवघेव सहाय्यक यांचा विचार यांच्यासाठी काम करू अशीच एक अपेक्षा आहे. यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू. पुन्हा एकदा आपण सगळ्या उपस्थित झालात त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं स्वागत प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. आज मूषा औरंगाबादकर सरांचे कुटुंबीय आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. श्री विक्रम औरंगाबादकर इथे उपस्थित आहे. मी वस्तू संग्रहालय सचिव ॲडव्होकेट अभिजित बगदे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सौ नीलांबरी औरंगाबादकर, प्रशांत जुन्नरे इथे उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. आजचे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजीव सोनवणे यांचा परिचय सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार मित्रांनो. काही गोष्टी अचानक घडून येतात आणि एक वेगळाच आनंद देऊन जातात. आजच्या समारंभाचे पाहुणे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांचे स्वागत करताना मला असाच आनंद होत आहे. सरांचा परिचय फार मोठा आहे परंतु मी थोडक्यात करून देणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी यथार्थपणे सांभाळल्या आहेत. एज्युकेशनल कम्युनिकेशनमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शिक्षण हा त्यांच्या अभ्यासाचा व आवडीचा विषय आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताना अनेक मानाच्या पदावर कार्य करण्याची संधी आणि त्यांनी त्याचे सोने केलेले आहे. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात व संस्थांमध्ये काम केले त्याची यादी खूप मोठी आहे. मुख्यतः माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संचालक शिक्षण शाळा विभाग, प्रमुख शिक्षण व विस्तार विभाग पुणे, संचालक स्कूल ऑफ ओपन लर्निंग अशा कितीतरी शैक्षणिक विभागांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे त्यांचे आवडीचे क्षेत्र आहे. आदर्श शिक्षक व उत्तम प्रशासक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. देश विदेशातील अनेक परिसंवादात परिषदांमध्ये त्यांच्या निबंधांनी व्याख्यानांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुलगुरू आणि कुलगुरू म्हणून त्यांनी जवळपास 19 वर्ष काम केले आहे. या क्षेत्रात एकूण अनुभव 35 वर्षाचा असून आजही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांच्या या ज्ञानाचा व अनुभवाचा फार मोठा लाभ त्या ठिकाणी येणाऱ्या गावोगावच्या विद्यार्थ्यांना होत आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती ही नेहमीच लोकाभिमुख असते. आपल्या जवळचे ज्ञान इतरांना देण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे त्यांच्या या ज्ञानदानाने अनेकांच्या आयुष्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे हे नक्की. आता आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने 2 शब्द सांगायचे. हे सर्व ज्ञान आत्मसात करताना त्यांना नक्कीच ग्रंथाचे मोठे उपयोग झाले आहे. कारण ग्रंथाच्या आधाराशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. त्यांनाही आपल्या या अध्ययन काळात ग्रंथाजवळ जाताना अनेक ग्रंथपालांशी जवळचा संबंध आला आहे. ग्रंथपालांचे कार्य कौशल्य त्यांनाही पाहायला मिळाले असणार. आज कार्यक्षम ग्रंथपाल हा पुरस्कार देताना त्यांनाही आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या अशा अनेक ग्रंथपालांची आठवण नक्कीच होत असेल. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आहे ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशविदेशातील अनेक मानाचे पुरस्कार, मानाची पदे मिळाली, परंतु सदैव त्यांचे पाय हे शिक्षण या भोवती फिरत राहिल्याने त्यांच्यामध्ये एक नकळत विनम्रता आलेली आहे. त्यांच्यामध्ये एक प्रेमळ शिक्षक कायम दडलेला आहे. त्यांच्या उपस्थितीने आज या सोहळ्याला ग्रंथाइतकेच पावित्र्य लाभले आहे. पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर संजीव सोनवणे सर यांचा सत्कार अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आज आपण 2 पुरस्कार देणार आहोत. त्या पुरस्कारापैकी पहिले पुरस्कारार्थी आपले आहेत डॉक्टर राजेंद्र कुंभार. यांचे मानपत्र वाचन करण्यासाठी मी कार्यकारी सदस्य मंगेश मालपटक यांना विनंती करते की त्यांनी मानपत्र वाचन करावे. सर्वांना नमस्कार. आजचे आपले पुरस्कारार्थी डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. आदरणीय महोदय, सप्रेम नमस्कार. ग्रंथालयामध्ये वाचक आणि पुस्तक यांच्यामधील एक उत्तम दुवा म्हणजे ग्रंथपाल. पुस्तकांची मैत्री करायची झाली तर आधी ग्रंथपालाची आणि वाचकांची मैत्री होणं महत्त्वाचं असतं. ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाशी अतिशय आपुलकीने आणि शांतपणे संवाद साधणे हे कौशल्य ग्रंथपालाजवळ असते. ग्रंथपाल हा उत्तम मार्गदर्शन करणारा आणि ग्रंथांवर चौफेर दृष्टी असलेला असतो. त्यांचे काम हे सहजासहजी दृष्टीस पडत नाही, परंतु ग्रंथालयाची वाचकभिमुखता कोणामुळे यशस्वी होत असेल तर ती ग्रंथपालांमुळेच. मुशा औरंगाबादकर हे 5 दशकाहून अधिक काळ ग्रंथालयाशी व वाचन चळवळीशी जोडले गेले होते. त्यांनी ग्रंथालयशास्त्राला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून ग्रंथपालांना हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार दिला जातो. आपण M.Com, M.Lib व PhD या पदव्या संपादन केलेल्या असून गोखले एज्युकेशन सोसायटी, HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेज नाशिक येथे 21 वर्षे, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 15 वर्षे अध्यापनाचे कार्य केलेले आहे. आपल्या एकूण 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत B.Lib, M.Lib व M.Phil या वर्गांना अध्यापन केलेले आहे. आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच जयकार ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून काम केलेले असून आपल्या कारकिर्दीत संशोधकांना डेटाबेसमधून लेख शोधून देण्याची लेख शोध सेवा ही सेवा सुरू केलेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे
बिलिब, एमलिब व एमफिल या वर्गाचे केंद्र संयोजक म्हणून आपण 10 वर्ष कार्य केलेले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली एकूण 10 संशोधक विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केली आहे. आजपर्यंत आपले 20 ग्रंथ प्रकाशित झालेले असून वाचनातून व्यक्तिमत्व विकास, मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा आणि ग्रंथालय माहितीशास्त्र संशोधन पद्धती आणि तंत्रे या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. आपले एकूण 125पेक्षा अधिक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका, संपादित ग्रंथ व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आपण विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लर्निंग आउटकम अँड बेस्ड क्युरिकलम फ्रेमवर्क या समितीचे अध्यक्ष म्हणून योगदान दिले आहे. तसेच कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी याच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र परिभाषा कोश निर्मितीमध्ये सहभाग घेतलेला आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाशी संबंधित एकूण 200हून अधिक व्याख्याने आपण दिलेली आहेत. डॉक्टर शांग महाजन प्रतिष्ठानचा डॉक्टर S.R. रंगनाथन पुरस्कार 2006, पुणे नगर वाचन मंदिर यांचा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार 2017 व प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचा प्राध्यापक B.R. थोरात उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार 2018 असे विविध पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले असून आपल्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. यंदाचा ग्रंथालय भूषण मुषा औरंगाबादकर उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार 2024 आपणास प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. धन्यवाद सर. मी आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर संजीव सोनवणे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा व त्यांना हा बहुमान द्यावा. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ₹11,000 रोख आणि शाल व श्रीफळ असं या सत्कारार्थींना आपण देत आहोत. पुरस्कार मिळाल्यानंतर नक्कीच मनामध्ये काहीतरी बोलण्यासाठी भावना अशा निर्माण झाल्या असतील. म्हणून मी राजेंद्र कुंभार यांना विनंती करते की त्यांनी या सत्काराला उत्तर द्या. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आदरणीय सोनावणे सर, वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक फडके सर, संपूर्ण कार्यकारिणी ज्यांनी वाचनालय पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. कारण मी आधीचं वाचनालयही पाहिलेलं आहे, कार्यकारिणीही पाहिलेली आहे. जेव्हा मुषा औरंगाबादकर अध्यक्ष होते तेव्हाची परिस्थिती, मध्यंतरीचा काळ आणि आताचा काळ, म्हणून या कार्यकारिणीचं मला विशेष कौतुक वाटतं. उपस्थित सर्व मान्यवर आणि अर्थातच या सगळ्या पुरस्काराचं श्रेय आणि हा पुरस्कार ज्यांचा आहे तो माझे विद्यार्थी. मित्रो, वाचनालये जी असतात, सार्वजनिक वाचनालय, ही खरं तर लोकविद्यापीठं म्हटली जातात. समाजाची ग्रंथांचं एक नातं जोडण्याचं काम, समाजाला सुशिक्षित करण्याचं काम मला वाटतं सार्वजनिक वाचनालय इतकं इतर कुठल्याही प्रकारचं ग्रंथालय करत नाही. आणि हे तर ग्रंथालय 185 वर्ष सतत कार्यरत राहिलेलं ग्रंथालय, 1840 साली स्थापन झालेलं. आणि
वाचनालयाच्या कार्यकारिणीची अध्यक्षांची जर आपण मांदियाळी पाहिली, सावरकरांपासून शिरवाडकर साहेबांपासून, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला नामांकित व्यक्तींनी खरं तर या वाचनालयाच्या कार्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. नाशिकचं भूषण असलेलं असं हे वाचनालय खरं तर. आणि मला विशेष अभिमान आहे, आनंद आहे खरं तर या गोष्टीचा, की ज्या वाचनालयामध्ये आम्ही सुरुवातीला वाचक म्हणून आलो, नंतर औरंगाबादकर साहेबांचाच खरं तर ज्यांचा पुरस्कार मला आता मिळालेला आहे, मला अभिमानाने हे सांगावंसं वाटतं की सुरुवातीला त्यांनी मला कोऑप्ट करून घेतलं कार्यकारिणीवर. त्यांचा उद्देश असा होता की आपण वाचनालय चालवतो आहे, पण याला शास्त्रीय पार्श्वभूमी देण्यासाठीचं आणखीन एखादं जर मनुष्यबळ आपल्याला मिळालं तर ते असावं, या उद्देशाने त्यांनी ते खरं तर कोऑप्ट केलं होतं. पुढे मला आठवतं त्यांची दूरदृष्टी एवढी होती की सुरुवातीला यांच्याकडे सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्स LTC म्हणतात तो याच वाचनालयाकडे होता. काही कारणाने खरं तर तो सुभाष वाचनालयाकडे गेला आणि मग त्यांना ती खंत होती की आपल्याकडे असलेला एक कोर्स सर्टिफिकेट लेवलचा तो दुसऱ्या वाचनालयाकडे गेला, तो चांगला चालत होता, तिथे त्यांचंही योगदान होतं. मला आठवतं तिथे एक त्यांनी माझं व्याख्यान तिथे आयोजित केलं होतं आणि अगदी स्कूटरवर आले होते ते तिथपर्यंत. तो त्यांचा उत्साह जो होता तो त्याच्यातून खरं तर दिसतो. म्हणजे त्यांना अशा प्रकारची स्पर्धा न करायची नव्हती, पण त्यांना हे वाटत होतं की आपल्याकडे कोर्स असला पाहिजे. आणि मग योगायोगाने मुक्त विद्यापीठ स्थापन झालं. त्यांनी बॅचलर्स लेवलचा कोर्स सुरू केला, नंतर मास्टरचा केला, नंतर MPhil इन लायब्ररी सायन्स पण सुरू केलं. आणि मग मला आठवतं त्या कोर्सचा कोऑर्डिनेटर म्हणून खरं तर इथे पुन्हा मी आलो. 10 वर्ष मी कोऑर्डिनेटर होतो. खरं तर मुक्त विद्यापीठाचं कौतुक की त्यांनी वाचनालयामध्ये महाराष्ट्रभर काही निवडक वाचनालयामध्ये खरं तर हे कोर्स करायला, कारण त्यांना ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट्समध्येच कोर्स असावा अशा प्रकारची त्यांच्यामध्ये काही निर्बंध होते, म्हणून महाविद्यालयामध्ये ते होतेच, पण वाचनालयामध्ये खरं तर त्यांनी तेव्हा मुद्दाम अशा वाचनालयाकडे ज्यांनी शतकोत्तर प्रवास केलेला होता, त्याच्यात आपलंही वाचनालय होतं आणि समृद्ध असं वाचनालय असल्यामुळे त्यांनी खरं तर कुठलीही हिचकिचाट केली नाही आणि आपल्याला तो कोर्स दिला. आणि आपला कोर्स हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा कोर्स होता. खरं तर इथे बसलेले अनेक विद्यार्थी हे याच परिसरात शिकून खरं तर पुढे गेलेले आहेत. मला याचा खरं तर विशेष आनंद आहे की ज्या व्यक्तीची या दूरदृष्टीपणे अशा प्रकारचा कोर्स MPhilपर्यंत आपल्याकडे आला आणि त्याच व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे, म्हणून मला खरं तर याचा खूप अभिमान आहे. मित्रो, इथे असलेल्या विद्यार्थ्यांना मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे की आपल्याला तुम्ही त्या त्या संस्थेमध्ये उत्कृष्ट कार्य करताच आहात, ते करतच राहा, पण आपला काहीतरी योगदान त्या त्या ठिकाणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संचलनामध्ये, त्याच्यामध्ये एक प्रकारची सुधारणा आणण्यामध्ये जे जे काही करता येईल ते खरं तर आपण करत राहावं, असं एक अपील आपल्याला मुद्दा म्हणून करायचं आहे. आपण सार्वजनिक वाचनालयांशी जोडलंच गेलं पाहिजे, कारण सार्वजनिक वाचनालय समाजाशी जोडलेली आहेत. त्या निमित्ताने आपल्याला समाजाशी जोडण्याचं एक खरं तर संधी आपल्याला मिळते आणि हे खरं तर वाचनालयांचं एक कौतुक आहे. वाचनालयाचा पुरस्कार म्हणूनही खरं तर एक वेगळा आनंद आहे. म्हणजे इतर संस्थांपेक्षा की जी संस्था सामाजिक उत्थानाचं काम करते, समाजाला वाचू घालण्याचं काम करते, अशा संस्थेचा पुरस्कार मिळणं हे खरं तर त्याचं एक वेगळेपण आहे. आणि आणखीन एक वेगळेपण या पुरस्काराचं आहे. सोनवणे सरांच्या हस्ते मिळाला हे वेगळेपण आहेच आहे. आम्ही बरीच वर्ष बरोबर काम केलं. त्यांचा एकंदरीत कार्यशैली आणि हा सगळा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय म्हणून तिकडे जाणार नाही, पण वेगळेपण या पुरस्काराचं माझ्यासाठी असं आहे की माझ्याचबरोबर माझेच विद्यार्थी असलेले हे डॉक्टर शेवाळ्यांना पण इथेच पुरस्कार याचबरोबर मिळाला आहे. मला असं वाटतं मित्र, बघा की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षाही मोठा व्हावा हे खरं तर शिक्षकाचं लक्षण असतं. आणि इथे ते प्रत्यक्षात पाहायला मिळतं आहे की आपला विद्यार्थ्यालाही त्याच प्रकारचा पुरस्कार मिळतो आहे. म्हणून मला या पुरस्काराचं तेही एक वेगळेपण जाणवतं.
पुन्हा एकदा मी वाचनालयाचे खरं तर या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल संपूर्ण कार्यकारिणीचे अध्यक्षांचे आभार मानतो आणि आपण मोठ्या संख्येने जाणीवपूर्वक उपस्थित राहिलात म्हणून आपल्या सर्वांचेही आभार मानतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याला पुरस्कार मिळतो आहे. खरंच आपल्या मनामध्ये भावना दाटूनच येतात. पुढील पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे डॉक्टर मधुकर शेवाळे यांचं मानपत्र ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी वाचावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. डॉक्टर मधुकर शेवाळे, ग्रंथपाल, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. आदरणीय महोदय, सप्रेम नमस्कार. ग्रंथालयामध्ये वाचक आणि पुस्तक यांच्यामधील एक उत्तम दुवा म्हणजे ग्रंथपाल. पुस्तकांची मैत्री करायची झाली तर आधी ग्रंथपाल आणि वाचकांची मैत्री होणं हे महत्त्वाचं असतं. ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाशी अतिशय आपुलकीने आणि शांतपणे संवाद साधणे हे कौशल्य ग्रंथपालांजवळ असते. ग्रंथपाल हे उत्तम मार्गदर्शन करणारे आणि ग्रंथांवर चौफेर दृष्टी असणारे असे असतात. त्यांचे काम हे सहजासहजी दृष्टीस पडत नाही, परंतु ग्रंथालयाची वाचकाभिमुखता कोणामुळे यशस्वी होत असेल तर ती ग्रंथपालांमुळेच. मुशम औरंगाबादकर हे 5 दशकाहून अधिक काळ ग्रंथालयाशी व वाचन चळवळीशी जोडले गेले होते. त्यांनी ग्रंथालयशास्त्राला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून ग्रंथपालांना हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार दिला जातो. आपण BSc केमिस्ट्री, MA, MLib, सेट व PhD या पदव्या संपादन केलेल्या असून नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ग्रंथपाल तसेच सेंटर फॉर इंटरनल क्वालिटी अश्युरन्सचे संचालक म्हणून कार्य केलेले आहे. आपण गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेजमधील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात अतिथी व्याख्याता म्हणून अध्यापनाचेही काम केलेले आहे. आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यासक्रमाचे समन्वयक व समुपदेशक म्हणूनही काम केलेले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत एकूण 17 विद्यार्थ्यांनी MPhilचे संशोधन तसेच 7 विद्यार्थ्यांनी PhD साठीचे संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. आपण मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री या त्रैमासिकाचे संपादक म्हणून 10 वर्ष काम पाहिले आहे. आपण आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये 3 व राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये 49 संशोधनपर लेख प्रकाशित केलेले आहेत. तसेच 3 पुस्तकांचे संपादनही केलेले आहे. आपण हाँगकाँग येथील मुक्त विद्यापीठास भेट दिली असून तेथील परिषदेमध्ये नेटवर्किंग ऑफ इंडियन ओपन युनिव्हर्सिटीज अ प्रपोजल या विषयावर शोधनिबंध सादर केलेला आहे. मुक्त विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य तसेच विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून आपण यशस्वीरित्या काम केलेले आहे. राजभवनतर्फे गठीत केलेल्या स्टाफिंग कमिटी फॉर युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररियन्स या समितीचे सदस्य म्हणून आपली 2009मध्ये नियुक्ती झाली होती. आपल्याला सावंतवाडी येथील पार्वती देवी साहेब ग्रंथमित्र प्रतिष्ठानाचा ग्रंथमित्र पुरस्कार 2013 तसेच प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार 2017 असे पुरस्कार प्राप्त झाले असून आपल्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. यंदाचा ग्रंथालय भूषण मुशम औरंगाबादकर उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार 2025 आपण आज प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद देवदत्त. मधुकर शेवाळे यांना सन्मानित करण्यासाठी मी डॉक्टर संजीव सोनवणे यांना विनंती करते की आजचा पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करावं.
आणि ज्यांच्या हातून सत्कार झाला असे परब्रह्म, असे तिघंजणं आपल्याला स्टेजवर दिसत आहेत. परंतु एकांचं तर आपण सत्काराचं उत्तर ऐकलं, परत डॉक्टर मधुकर शेवाळे यांच्याही मनामध्ये काही भावना जागृत झाल्या आहेत. त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचेतर्फे ग्रंथालय भूषण मुश्यम औरंगाबादकर उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार वितरण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे सर, वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, श्रीयुत संजय करंजकर सर, सुरेश गायधनी साहेब, त्याचबरोबर ज्यांच्यासोबत मला आज पुरस्कार मिळाला ते माझे शिक्षक आणि इथे बसलेल्या सर्व ग्रंथपालांचे शिक्षक प्राध्यापक राजेंद्र कुंभार सर, त्याचबरोबर प्राध्यापक सोमनाथ मुठाळ, वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले विविध महाविद्यालयांचे ग्रंथपाल, नाशिककर, त्याचबरोबर कुंभार आणि शेवाळे परिवारातील सदस्य. खरं तर वाचनालय म्हटलं तर खूप 1985पासूनच्या आठवणी आहेत. सुरुवातीला मी जेव्हा वाचनालयात पहिली एंट्री केली तेव्हा मला लोहार गुरुजी भेटले होते, जे अभ्यासिकेचे प्रमुख होते. अभ्यासिकेत ते बसायचे. आणि त्यानंतर मी जेव्हा 1987-88 मध्ये बिलीबला आलो तेव्हा मात्र पूर्ण वेळ 500 अभ्यासिकेत त्या ठिकाणी असायचो. 1989-90ला मी एमलिबला गेलो आणि माझे मार्गदर्शक पुणे विद्यापीठाचे नामवंत ग्रंथपाल डॉक्टर शांग महाजन यांनी सांगितलं की तू नाशिकचा आहे, त्यामुळे तुला प्रोजेक्टसाठी नाशिकचाच टॉपिक त्या ठिकाणी मी देणार आहे. मुशम औरंगाबादकर सर आणि शांग महाजन यांचे खूप मधुर संबंध होते. ते पण एका पब्लिक लायब्ररी मूव्हमेंटवरती काम त्या ठिकाणी करत होते. आणि मग हा विषय घेतल्यानंतर मी या प्रोजेक्टसाठी 15 दिवस नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर जेव्हा मी माझी प्रश्नावली डिस्ट्रीब्यूट केली तेव्हा औरंगाबादकर सरांना समजलं आणि त्यांनी मला बोलवणं पाठवलं आणि मी तक्षशिलामध्ये सरांच्या घरी गेलो. त्यांनी काही ॲडिशन्स मला त्या ठिकाणी सुचवल्यात आणि तो प्रबंध त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाला मी सादर केला. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ पब्लिक लायब्ररी नाशिक, अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक. तेव्हापासूनची हा जो प्रबंध मी पूर्ण केला त्यावेळेस पिवळ्या रंगाची स्कूटर होती तुमच्या इथे. शेठजी, मी औरंगाबादकरांना शेठजी म्हणायचो आणि ते मला तात्यांकडे घेऊन गेले, कुसुमाग्रजांकडे. आणि कुसुमाग्रजांची आम्ही त्या ठिकाणी मुलाखत घेतली, कारण कुसुमाग्रजही वाचनालयाचे साहित्यिक होतेच, परंतु वाचनालयाची मला वाटतं 64-65च्या दरम्यान वाचनालयाचे ते अध्यक्ष होते. हा एक भाग झाला आणि योगायोगाने मला नाशिकमध्ये नोकरी मिळाली. खरं तर नाशिकमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्याकडे फक्त 3500 विद्यार्थी आणि थोडेसेच काही कोर्सेस होते. आमचे फाउंडर व्हाईस चान्सलर राम ताकवले यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याच्या दृष्टिकोनातनं काही शिक्षणक्रम आपण त्या ठिकाणी सुरू करूयात. त्यामध्ये बिलीपचा हा एक शिक्षणक्रम होता आणि जेव्हा बिलीपचा शिक्षणक्रम आम्ही तयार केला आणि तो महाराष्ट्रातल्या 11 अभ्यास केंद्रांवरती दिला, त्यातलं एक जे अभ्यास केंद्र होतं ते सार्वजनिक वाचनालय. सरांनी त्याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सार्वजनिक वाचनालयात हे जेव्हा काम चालू होतं तेव्हा पंत त्या ठिकाणी खूप जातीने लक्ष त्या ठिकाणी घालायचे. सरांनी सांगितलंच हा कोर्स इथे कसा मिळेल आणि याची शिक्षकांची टीम आपल्याला कशी चांगल्या पद्धतीने तयार करता येईल हे सगळं ते पाहत असत. त्यामुळे हा 1996मध्ये हा शिक्षणक्रम या ठिकाणी आला. त्याच्यानंतर 2000मध्ये एमलिपचा शिक्षणक्रम आला. त्यांच्याबरोबर भरद्वाज रहाळकर, शरदराव काळकर आणि वीर देशपांडे जे बिटकोचे ग्रंथपाल होते
यांचंही त्या ठिकाणी सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी मिळत होतं. आणि कुंभार सर सुरुवातीपासूनच या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये सहभागी झालेले होते. हा एक भाग आहे की जो शेठजी आणि आमचा जो स्नेह आहे तो नेहमी असायचा. समंत्रण सत्र व्यवस्थित होतात की नाही हे ते जातीने चौकशी त्या ठिकाणी करायचे. हा जो भाग आहे हा आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. हे झालं सार्वजनिक वाचनालयाच्या शिक्षणक्रमाच्याबद्दल शेठजींच्याबद्दल. मुक्त विद्यापीठामध्ये मी सलग 34 वर्षे सेवा केली. त्यामध्ये 3 गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटल्या. या मुक्त विद्यापीठामध्ये मी जॉईन झालो तेव्हा विद्यापीठही नवीन होतं आणि मीही नवीन होतो आणि वाचकही नवीन होते. कारण हे जे मंडळी सेवा देते त्या पद्धतीने नव्हते. कारण वाचक समोर आमचा नसायचा. मग आम्ही यांना कशा पद्धतीने सेवा द्यायच्या हा एक मोठा प्रश्न असायचा. दुसरा एक भाग महत्त्वाचा होता. आमचे जेवढे प्राध्यापक होते तेवढे सगळे लेखन करणारे होते आणि 90 ते साधारणपणे 2000पर्यंत ग्रंथालयाचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर करून लेखन त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. आणि हे जे लेखन आहे हे मुक्त विद्यापीठाची पुस्तकं म्हणून त्या ठिकाणी वाचकांना उपलब्ध होत होतं. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जो पहिला प्रयोग केला तो लायब्ररी सायन्सच्या वरतीच केला. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा ॲब्स्ट्रॅक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने इलेक्ट्रॉनिक बेस त्याचा एक करून त्या ठिकाणी दिला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जे मी ग्रंथपाल असताना झाली ती म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी इमारत आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली. त्यामुळे आम्हाला सर्व कुलगुरूंचं त्या ठिकाणी सहकार्य मिळत होतं. त्यामुळेच हे काम त्या ठिकाणी करता आलं. आत्तापर्यंत जवळजवळ 16 कुलगुरू आणि माननीय संजीव सोनवणे सर यांचंही आता मार्गदर्शन आम्हाला मिळतं आहे. त्या अनुषंगाने मी एक लायब्ररी सायन्सचा प्लॅटफॉर्मवरनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. औरंगाबादकर परिवारातले सदस्य आलेले आहेत. आमचा आणि शेठजींचा खूप स्नेह होता. जयानंद मटकरांची भेट त्यांनीच मला घालून दिली जे सावंतवाडीचे आमदार होते. आणि पब्लिक लायब्ररी मूवमेंटमध्ये काही असलं तरी ते जसं कुंभार सरांनी सांगितलं ते आमच्याशी चर्चा करत. आणि खरं तर इतकं मोठं त्यांचं हे असताना याच्यासाठी त्यांनी आयुष्याची जवळजवळ 50 वर्षे दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या नावाने हा जो पुरस्कार आहे हा माझ्या शिक्षकाबरोबर मला मिळतो आहे याचाही मला खूप आनंद या ठिकाणी आहे. हा पुरस्कार मला मिळतो औरंगाबादकर याचा खूप अभिमान आहे. मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. मी पुनश्च एकदा सर्व सावानाच्या अध्यक्षांचं त्याचबरोबर कार्यकारी मंडळांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संबोधतो. धन्यवाद. मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे 2 ब्रह्मांना मिळालेला हा पुरस्कार आणि देणारे हे परब्रह्म. अशा परब्रह्मांच्या मुखातून आपल्याला त्यांचे मनोगत ऐकण्याचा आज आपल्याला मोठा मान मिळतो आहे. आपण ते ऐकूया. मी आजचे आपले प्रमुख अतिथी डॉक्टर संजीव सोनवणे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. खरं तर ज्यांच्या नावानं पुरस्कार दिला, ज्यांच्या जे कार्य आहे तर 100 वर्ष म्हणजे हा आजचा खूपच मोठा योग. म्हणजे असा योग येणं म्हणजे फारच दुर्मिळ आहे. आणि समोर ज्या वेळेला तो बोर्ड पाहिला त्यावेळेला सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि ग्रंथालय भूषण मूष औरंगाबादकर सभागृह यांच्या आणि त्या सभागृहाचंही नाव तेच, पुरस्काराचंही नाव तेच आणि त्यांची सगळी कुटुंबीय आज इथे आहेत. असं इतकं मोठं काम नाशिकमधली जी वाचनालयाची जी चळवळ आहे ती औरंगाबाद सरांनी त्यावेळेला केली. आणि या चळवळीचं पुढचा टप्पा म्हणून आपण जे पुरस्कार देण्याचं सुरू केलेलं आहे. खरं तर वाचनालय आणि ग्रंथालय हे 2 वेगळे शब्द आहेत. आणि ग्रंथालय म्हणजे फार मोठा ग्रंथाचा साठा तिथे असतो. ज्या वेळेला भारतामधली जी नावाजलेली विद्यापीठं जी जाळली गेली, तक्षशिला वगैरे, पहिल्यांदा ग्रंथालय तिथले जाळली गेली. आज अशा या प्रसंगी या
वाचनालयाच्या अध्यक्ष आदरणीय फडके सर, औरंगाबादकर कुटुंबियांचे प्रतिनिधी आहेत, संजय करंजकर आहेत, दोन्ही पुरस्कार ज्यांना मिळालेला आहेत ते दोनच्याबरोबर मी काम करत आहे, काम केलेलं आहे. अशा दोन्हीही म्हणजे कुंभार सर पुणे विद्यापीठात असताना आणि आताही इकडे येऊन वेगवेगळ्या समित्यांमध्ये ते आपल्याला YCMला मदत करतात. त्याचप्रमाणे शेवाळे सर तर बरोबरच काम करतात. या आणि इतर मान्यवर व्यासपीठावर जे आहेत आणि आपण सगळेजण साधारणपणे मी असा विचार करतो की ही ग्रंथालये नसती आणि तर काय मोठा घोटाळा झाला असता याचा जर विचार केला तर मानवाला विचार करण्यासाठी जे खाद्य असतं त्यांच्या मेंदूला विचार, कारण मानवात आणि इतर प्राण्यांमध्ये पहिला फरक हाच आहे की तो विचार करतो आणि तो नुसता विचार करत नाही, तो चिकित्सक विचार करतो, विश्लेषणात्मक विचार करतो. अनेक विचार करणे हे कौशल्य आहे आणि ते इतकं मानवाचं प्रगल्भ झालेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रंथांचं खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक ओळ वाचताना, शब्द वाचत असताना आपल्यासमोर तो शब्द येतो आणि त्या शब्दावर आपण विचार करायला लागतो. म्हणजे काल ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना मला साधारणपणे मी या शिक्षणशास्त्रातला असल्यामुळे बाबासाहेबांचं शिक्षणशास्त्रातल्या संदर्भातलं काय समज आहे याविषयी बोलताना त्यांनी कोणता वाद ज्याला स्वीकारला होता तर तो होता म्हणजे माझ्या जे काल परवा नवीनच शब्द वाचण्यात आला आणि ते काम समजून घेत असताना फलप्रमाण्यवाद असा शब्द की तो बाबासाहेबांनी शिक्षणाच्या संदर्भात स्वीकारला होता आणि ते स्वीकारण्यासाठी त्यांना 1916 साली जॉन ड्यूईचे व्याख्यानं ते खरं तर इकॉनॉमिक्सचे रुपयावर PhD करत असताना ते जॉन ड्यूईचे व्याख्यानं ऐकायला जायचे. जॉन ड्यूई हा शिक्षणशास्त्रातला क्रांतिकारी विचार मानणारा, म्हणजे लर्निंग बाय डुईंग, म्हणजे करून शिका, कृती करून शिका. म्हणजे अगदी साखरेवर 1 तास व्याख्यान दिलं आणि साखरेचे 2 दाणे खायला लावले म्हणजे कृती करा, किंवा गरम आणि गार पाण्यात हात घातला आणि तिथं सांगितलं गरम असं असतं, गरम तसं वाटतं, असं वाटतं, थंड असं वाटतं, पण त्याऐवजी एका बादलीमध्ये गरम पाण्यात हात घाला आणि हे ड्यूईने शिकवलं. आणि हे प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी त्यावेळेला आंबेडकर तिथे जायचे आणि फलप्रामाण्यवाद म्हणजे ज्यामधून म्हणजे प्रमाणित अशा प्रकारचं आउटकम त्याच्यातून येतं, फलनिष्पत्ती होते, तर ती अशी प्रामाणिक आली. तर हे सगळं जे आहे हे आंबेडकर समजून घेताना आपल्याला त्यांच्या ग्रंथांनाच जावं लागतं, समजून घ्यावं लागतं. वेगवेगळा विषय आपल्यासमोर येतो आणि म्हणून वाचन संस्कृतीमध्ये मानवाला ज्या वेळेला आव्हान निर्माण केलं जातं त्यावेळेला मनुष्य हा विचार करायला लागतो आणि म्हणून आपण प्रश्न विचारतो एकमेकाला आणि त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या पिढींनी काय केलेले. आता तर AI आणखी सोपं झाले. नव्या पिढीला खरं तर ह्या दोघांना पुरस्कार देत असताना त्यांनी रंगनाथन साहेबांनी जे काही ग्रंथपालाचं शास्त्र सांगितलं ते दुसऱ्यांना समजून सांगून ग्रंथालय अवगत होणं, अद्यावत होणं आणि लोकांना ज्ञानमय करणं याच्यासाठीचं खरं तर ते योगदान फार महत्त्वाचं आहे. पण याच्या पुढचा टप्पा असा आहे की AI बेस्ड ग्रंथालय कसे असतील याचं मार्गदर्शन तुम्हाला या पुरस्कार म्हणजे आज समजा औरंगाबादकर सर असते तर या सवानाचं AI बेस्ड रूपांतर त्यांनी कसं केलं असतं याचा आपल्याला विचार करत असताना मग तुम्हाला दिलेल्या या पुरस्काराचं महत्त्व हे आहे की या वाचनालयाचं पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जात असताना आपण या AI बेस्ड ग्रंथालयाचा उपयोग आपण कसा करायला पाहिजे, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कसा व्हायला पाहिजे आणि हे स्वरूप बदलणार आहे. हे सगळं स्वरूप बदलणार आहे आणि या ग्रंथालयाचं स्वरूप बदलताना तुमच्यासारख्यांनी औरंगाबादसारख्यांचं इतक्या मोठ्या माणसाचं ग्रंथालय भूषण असणाऱ्या माणसांनी ज्या वेळेला त्यांनी इथं योगदान करून आज 100 वर्षानंतरही त्यांच्या कार्याचा आपण इथे उहापोह करतो, आठवण करतो, त्यांच्या यांनी ग्रंथालय भूषण म्हणून पुरस्कार देतो, तर ते भूषण पुढच्या या AI बेस्ड ग्रंथालयाचं नेमकं काय असेल
आणि याचं मार्गदर्शन तुम्हाला या पुढच्या काळात करायचं आहे, म्हणजे या पुरस्काराला आपण न्याय द्याल. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत, म्हणूनच तुम्हाला म्हणजे तुमचे नाव घेतलं तर ग्रंथालय शास्त्रातले आपल्याला बोलताना उत्तर भारतात गेलं तर असं आपण महर्षी म्हणतो, महर्षी म्हणतो, पण आपल्याकडं महर्षीची अशी हे आहे की उत्तर भारतात त्याला तातश्री म्हणतात, म्हणजे त्याला सगळं ज्ञान असणारा. परंतु आपल्याकडं तातश्री किंवा महर्षी म्हणल्यानंतर महाभारतामध्ये जसा आपण पाहिलं असेल की ज्याला तातश्री म्हणले त्यालाच बाणावर झोपवलं जातं. तर तसं तातश्री आणि असं काही नाही, परंतु आपल्याला त्या यातना कराव्या लागतील, त्या सहन कराव्या लागतील आणि या पुढचा अभ्यास करून पुढच्या पिढीला हे मार्गदर्शन करणं गरजेचं पडणार आहे. हा एक भाग की भविष्यातले AI बेस्ड ग्रंथालये कसे असतील याचं मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या पिढीला करावं लागणार आहे. तरच मी असं म्हणेल की आज आपण 100 वर्षानंतरही औरंगाबादकर सरांना त्यांचं जे काम आहे ते नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर आणि नव्या पिढीला गरज असणाऱ्या स्वरूपामध्ये ग्रंथालयांचं रूपांतर करून आपण त्या सेवा पुढे आपण देऊ शकू, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की वाचनाची आवड असणं आणि वाचनाची लालसा निर्माण करणं, असा त्यातला पाहिजे. खूप पुस्तकं असणं. मी साधारणपणे 2003 साली मला स्टुडंट गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिप मिळाली आणि त्यामुळे मी 6 महिने तिथे एक विषय शिकवायला गेलो व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून. जॉन कोपिंग विद्यापीठात मी होतो, त्यावेळेला मी एका बंगल्यात राहायचो. त्या तिथल्या स्वीडिश भाषेच्या रिटायर झालेल्या प्रोफेसर होत्या आणि त्या घरात गेल्यानंतर माझ्या पहिलं लक्षात आलं की त्या माणसांकडं काय आहे, एंट्री केल्यानंतर आपल्याकडे साधारणपणे पादरतनं ठेवायची सोय असते वगैरे वगैरे. तर ते त्यांच्याकडे एंट्री केल्याबरोबर पहिल्यांदा मोठा सेल्फ आणि त्या सेल्फवर अनेक पुस्तकं, 2000 पुस्तकं तरी त्या घरामध्ये होती आणि प्रत्येक स्वीडिश घरात गेलं का ते हे त्या देशाच्या प्रगतीचं लक्षण. म्हणून मी त्या रिटायर झाले 80 वर्षाच्या त्यावेळेला होत्या, अजूनही त्या जिवंत आहेत, माझा त्यांच्याशी संपर्क असतो. आणि त्यांना मी विचारलं की हा स्वीडन देश हा विकसित देश आहे असं का म्हणतात. त्यांनी मला 2-3 लक्षणं सांगितली. ती म्हणली की एक, आम्ही बुद्धीने हे सगळे बघत असतो की सगळे वाचन सतत करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, आमचं आयुर्मान 80 ते 120 वर्ष आहे. आमचं आयुर्मान जे आहे 80 ते 120 वर्ष आहे आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही सतत कार्यप्रवण राहतो आणि काहीच नसेल तर वाचत असतो. आता त्यातल्या गंमत सांगतो. शनिवार रविवारी मी साधारणपणे जवळपासचा भाग मी पाहायला जायचो आणि एक दिवस तिथल्याच जॉन कोपिंग शहराच्या जवळच्या भागात एका जंगलामध्ये मी गेलेलो असताना तिथं ओहोळ होता आणि त्या ओहोळमध्ये एक जण, एक वयस्कर होता, तो जवळजवळ 70 वर्षाचा ग्रस्त असेल, त्याची सायकल होती, त्याची हॅट होती आणि तो फिशिंग करत होता तिथे. त्यांनी मासे पकडले, मी त्याच्याशी गप्पा मारल्या, मी ओळख काढली आणि त्याने मला त्यातले 2 मासे दिले कॅरी बॅगमध्ये करून. मी ती घरी घेऊन आलो. मी आल्यानंतर घरी आल्यानंतर मी त्या आजींना सांगितलं की मला असं झालं आणि 2 मासे दिले. पण त्यांनी स्टीफन म्हणून त्यांचा जावई खाली राहायचा, त्याला बोलवलं. ग्रंथांचं महत्त्व काय आहे दैनंदिन जीवनात हे सांगणारा पुढचा प्रसंग आहे म्हणून मी सांगतो. तिथे तो स्टीफन आला, त्यांनी ते मासे पाहिले, त्यांनी एक फुटपट्टी आणली, त्याच्यानंतर त्यांनी ते मोजलं, एक पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकामध्ये माशांवरचं ते पुस्तक होतं. प्रत्येक पान उचकत उचकत त्याचा दिसतो कसा आणि हा कसा आहे असा तो बघत बघत तो तिथे आलेला होता. आणि मग त्यांनी ते पाहिल्यावर हा मासा हा आहे हे पाहिलं आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा काढला, दुसरं पुस्तक काढलं का आता याची रेसिपी काय, याच्यासाठी वेगळं पुस्तक काढलं. म्हणजे हे पुस्तकांचं दैनंदिन जीवनामधलं महत्त्व आहे. तर मी आशा करू की ज्या वेळेला अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी ही आपण पुस्तकाचा दैनंदिन कामासाठी उपयोग करू, त्या पुस्तकात ज्ञानार्जन करण्यासाठी होईल, त्यावेळेला हा समाज ज्ञानमय समाज होईल, विवेकवादी समाज होईल आणि ग्रंथालयांचं जे काम आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये चालेल. आपल्याला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो.
की पुढच्या काळामध्ये ग्रंथालयाचं स्वरूप बदलण्यामध्ये आपलं योगदान सातत्याने पुढे चालत राहील. या सवानांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे की ग्रंथालय चांगल्या ग्रंथपालांचा सत्कार भूषण म्हणजे ग्रंथपाल भूषण म्हणून औरंगाबादकर सरांच्या यांनी कमीत कमी पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांच्या नावानं मिळालेला आहे तो फार मोठा विषय असतो. आपण दोघं भाग्यवान आहात की आपल्याला औरंगाबादकर सरांच्या नावानं हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. औरंगाबादकर कुटुंबियांचं मी खरोखर कौतुक करतो की अजूनही तो आपण उपक्रम पुढे चालू ठेवलेला आहे. आणि सवानाचंही कौतुक करतो की हा उपक्रम आपण पुढे चालू ठेवतो. आपणही मला ऐकल्याबद्दल आपलंही कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद. नाशिक येथील ज्येष्ठ विधिज्ञ रमेश कुशारे यांचे सुपुत्र तनुज कुशारे हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि या परीक्षेत मुलांमध्ये आणि पहिले आणि सर्वसाधारण गटामध्ये 7व्या येण्याचा बहुमान यांना मिळाला. म्हणून तनुज कुशारे यांचा आपण सन्मान डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या हस्ते करत आहोत. आपण शेवटाकडे जाताना अध्यक्ष मनोगत मी फडके सरांना विनंती करतो. दोन तीन गोष्टींचा खुलासा सुरुवातीलाच केला पाहिजे. 2 पुरस्कार दिले ते 2 वर्षाचे दिले. एक पुरस्कार या वर्षीचा आणि एक मागल्या वर्षीचा राहिलेला. नाहीतर पुढच्या वर्षी 2 पुरस्कार मागायला लोक येतील. दरवर्षीचा एकच पुरस्कार आहे. मागल्या वर्षी थकबाकी होती ती कुंभार सरांची होती आणि शेवाळे सरांना यावर्षीचा पुरस्कार आपण दिला. कुशाऱ्यांचा जो सत्कार आपण आत्ता केला ते आपल्या रमेश कुशाऱ्यांचे चिरंजीव ते वकिलीमधून न्याय प्रक्रियेमध्ये गेलेत. त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची बरोबर ना परीक्षा ते पास झाले. त्यांचं वय लक्षामध्ये घेतलं आणि आता या वयामध्ये ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्त होणार आहेत. हे जर लक्षात घेतलं हे जरा बंद करा तर नजीकच्या काळामध्ये केव्हा तरी त्यांना माय लॉर्ड म्हणावं लागेल. आणि आपल्याकडे अकूत स्मृती व्याख्यान असतं. त्या अकूत स्मृती व्याख्यानामध्ये आपण न्यायदानाच्या क्षेत्रातल्या किंवा कायद्याच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवतो. तर तनयला त्या व्याख्यानाचं मी आत्ताच आमंत्रण देऊन ठेवतो. आणि त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की मोठे चंद्रचूड साहेब आणि धाकटे चंद्रचूड साहेब हे दोघंही आपल्याकडे अकूत स्मृती व्याख्यानाला येऊन गेलेले आहेत. त्यामुळे अकूत स्मृती व्याख्यानाला आलेला मनुष्य नंतर CJI होतो हा इतिहास पण लक्षात ठेवायला हरकत नाही. आत्ता सोनवणे सरांची जी धावपळ झाली ती मी फार जवळून बघतो आहे. 7 वाजता त्यांना मंत्रालयातली व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. शिक्षण मंत्री ती व्हिडिओ कॉन्फरन्स घेत आहेत. त्यामुळे एका बाजूनी ऑनलाईन असलेले सोनवणे सर दुसऱ्या बाजूनी आपल्या कार्यक्रमामध्ये हजर होते. आता ती व्हिडिओ कॉन्फरन्स करता पुढे ते म्हणले आता मला स्वतःला बोलायचं आहे तिथे त्यामुळे मी आता जरा बाहेर जाऊन थांबतो. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झालं तेव्हा माझ्याकडे माझी मुलगी आली होती. तिची मुलं माझ्याकडे होती. तिच्या धाकट्या मुलीचा 7 वाजता का 7:30ला काहीतरी क्लास चालू व्हायचा. ती झोपेतनं उठूनच आईला सांगायची आई ऑनलाईन हो. आई ऑनलाईन व्हायची, म्यूट व्हायची, व्हिडिओ बंद करायची आणि मग
दात घासल्यानंतर काहीतरी खाऊन पिऊन आणखीन पुढचे पदार्थ खायला एक डिश बरोबर घेऊन मुलगी ऑनलाईन व्हायची. आत्ता मला सरांचं ऑनलाईन ऐकता ऐकता याची आठवण झाली. पण एवढा व्याप सांभाळून 7 वाजताच्या मीटिंगला आपल्याला जायचं आहे, एवढं प्रेशर असताना, कारण आत्ता ते जाताना असं म्हणले की मला शिक्षण मंत्र्यांचे सारखे फोन येत आहेत, आणि आता जर मी गेलो नाही, त्यांचंच प्रेझेंटेशन आहे, विषय जो आहे तो त्यांच्या संदर्भातलाच आहे. मुक्त विद्यापीठांनी एक कोर्स सुरू केलेला आहे, त्या कोर्स सगळ्या विद्यापीठांकरता ऑनलाईन देणार आहेत, त्याच्याकरता त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे. त्यामुळे एवढ्या व्याप सांभाळून मनुष्य आपल्याकडे येतो आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. एक 2च गोष्टी मी सांगणार आहे. मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो की इफ डिसिजन इज द रॉ मटेरियल, इफ डिसिजन इज द फायनल प्रोडक्ट, इन्फॉर्मेशन इज द रॉ मटेरियल. आपण जो निर्णय घेतो तो आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधाराने घेतो. एक टप्पा असा होता 70च्या दशकातला, 60च्या दशकातला, की वाचनालय ही वाचनालय होती. नंतर ती इन्फॉर्मेशन सेंटर झाली, आणि इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून स्पेशलाइज्ड माहिती गोळा करणं, तिला प्रोसेस करणं आणि निर्णय घेण्याकरता आवश्यक त्या पद्धतीने माहितीचं प्रेझेंटेशन करणं, हे काम वाचनालयांच्याद्वारे व्हायला लागलं. ग्रंथपाल हा शब्दसुद्धा इतका छान आहे. तो ग्रंथांचं पालन करतो, पालन पोषण करतो तो ग्रंथपाल. कुंभार सर तर या वाचनालयाचे घटक आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये इथे बिलीपचा कोर्स सुरू झाला त्या काळामध्ये मी त्याच्याशी जवळून संबंधित आहे. प्रधान सर व्हाईस चान्सलर होते आणि माझा थोडासा हातभार त्या कोर्सच्या इथे आणण्याकरता झाला होता. कारण एकाच वेळेला आमच्या पेठे हायस्कूलमध्ये BA BComचं सेंटर सुरू झालं आणि इथे बिलीपचं सेंटर सुरू झालं. त्यामुळे शिवाळे सर इथल्या वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते. ते घरचे आहेत, जरी आता पुण्याला गेले असले तरी ते माहेरी आलेले आहेत. म्हणजे आता यात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मुलगी सासरी गेली तरी ती घरचीच असते, ती काही परकी होत नाही. शिवाळे सर हे माझ्या खूप जुन्या आणि चांगल्या संबंधातले आहेत. म्हणजे शिवाळे सर वगैरे असं म्हणणं हे सुद्धा त्यांच्या माझ्या संपर्कामध्ये खूप कृत्रिमता निर्माण करणार आहे, बरोबर ना. त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळे ही दोन्ही माणसं ही अत्यंत उत्तम दर्जाची इन्फॉर्मेशन सेंटर्स, वाचनालय प्रतिपाळ करणारी अशी माणसं आहेत. वाचनालय या संस्थेवरती प्रेम करणारी माणसं आहेत. आत्ता जाता जाता सरांनी जो मुद्दा मांडला तेवढा फक्त अंडरलाईन करतो आहे आणि थांबणार आहे मी. कालपर्यंतचं वाचनालयाचं स्वरूप आज नाही. कालपर्यंत वाचनाची सवय होती ती आज नाही. म्हणजे माझ्या वयाची माणसं उगाचच जुन्या गोष्टी खूप चांगल्या होत्या असं सांगताना पुस्तक उघडून वाचल्याशिवाय पुस्तक वाचल्यासारखं वाटत नाही वगैरे अशा प्रकारचं रडगाणं म्हणूया ते गातात. मग पुस्तकाचा वास किती चांगला असतो, नवीन पुस्तकाचा स्पर्श कसा असतो वगैरे वगैरे गोष्टी सांगतात. तनयच्या किंवा त्याच्यानंतरच्या वयाच्या मुलांना हे सगळे गंमत वाटते. ही किंडलवरती वाचणारी पिढी आहे. माझी नातवंड आहेत ते किंडलवरती वाचतात. त्यातला सगळ्यात धाकटा नातू आहे तो ऑडिओ बुक हा त्याचा सगळ्यात पेड फॉर्म आहे. विषय असा आहे की याच्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत. ठाण्याच्या लायब्ररीमध्ये मी गेलो, तिथे त्यांनी 4 कम्प्युटर्सचं एक किऑस्क तयार केलेलं आहे. 4 माणसं एका वेळेला त्या किऑस्कवरती पुस्तकं वाचू शकतात. म्हणजे नुसती शोधू शकतात असं नाही आहे. दे कॅन सिट देअर अँड रीड द बुक्स इन PDF फॉर्म. त्यामुळे भविष्य काळामध्ये वाचनालय कशी असणार आहेत
त्याच्यात काय बदल होणार आहेत आणि त्या बदलांचा मागोवा घेताना आपल्याला आपल्या या सिस्टीममध्ये काय बदल करावा लागणार आहे, या गोष्टीकरता तुम्हा दोघांचं मार्गदर्शन, मदत, सहाय्य आम्हाला लागेल. आम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला हाक मारू त्या त्या वेळेला तुम्ही उपलब्ध आहात याची आम्हाला खात्री आहे. फक्त आत्ता मी 1 घंटा, जसे नाटक चालू होताना पहिली, दुसरी, तिसरी घंटा असते तशी ही पहिली घंटा वाजवली मी, की नजीकच्या काळात दुसरी घंटा वाजविल्यानंतर तिसरी घंटा वाजेल, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊन आम्हाला मदत करावी लागेल. ती तुम्ही कराल याबद्दल मला खात्री आहे. तुम्ही सगळेजण इथे आलात, तुमच्या परिवारातली मंडळी आली, औरंगाबादकरांच्या परिवारातली सगळी माणसं आली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं वाचनालयाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो, तुमचं ऋण व्यक्त करतो. आणि पुढचा सगळा भाग आभार प्रदर्शन करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याकरता सोडून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. आणि म्हणूनच आज सूत्रसंचालन हे उड्या मारत पटापट झालं. आभार मांडण्यासाठी मी सोमनाथ मुठा सर यांना विनंती करते की आभार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजीव सोनवणे सर, अतिशय व्यस्त असताना आपण त्यांना ऐकलं, तसंच त्यांनी स्वतः येऊन वेळ दिला, त्याबद्दल मी सार्वजनिक वाचनातर्फे त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, तसेच आजचे पुरस्कार्थी माननीय डॉक्टर राजेंद्र कुंभार सर, माननीय डॉक्टर मधुकर शेवाळ सर यांनी पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल मी वाचनातर्फे त्यांचे आभार मानतो. तसेच तनुज कुशारे, ॲडव्होकेट तनुज कुशारे यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच औरंगाबादकर सरांच्या परिवारातले माननीय श्री विक्रम औरंगाबादकर सर, तसेच शेखर औरंगाबादकर सर, निलंबरी औरंगाबादकर मॅडम, तसेच सरिता औरंगाबादकर मॅडम यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील कुटे सर, वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्य, श्री मुक्तेश्वर मुनशेट्टीवार सर, श्री संभाजी पाटील सर, ॲडव्होकेट रमेश कुशारे सर, श्री प्रकाश बोडके सर, तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर श्रोतेवर्ग, तसेच वाचनालयाचा सेवकवृंद यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.